आपल्या घरात, खिडकीत, गॅलरीत किंवा आपल्या व्हरांड्यात वास्तूप्रमाणे कुठली झाडे असणं शुभ आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सीमा कुचेरिया. आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. झाड लावणं, त्याचं संगोपन करणं हे निसर्गावर प्रेम करण्याचा एक प्रकार आहे. आपल्याला नेचर आवडतं, निसर्ग आवडतो, म्हणून आपल्याला झाडं आवडतात आणि आपल्या घरामध्ये, आपल्या गच्चीमध्ये खूप सारी झाडे असावीत असे प्रत्येकाला वाटत असते. पण ती झाडे लावताना ती वास्तूप्रमाणे शुभ आहेत की नाहीत ही शंका मात्र प्रत्येकाच्या मनात असते. शुभ झाडे कोणती आणि कुठली झाडे आपण लावावीत गॅलरीमध्ये? तर आपण शमी हे झाड आपल्या गॅलरीमध्ये लावू शकतो. शमी झाड हे शनिदेवाला प्रिय आहे आणि शमीच्या झाडाची जर आपण नित्य नियमाने पूजा केली तर आपल्याला शनीच्या महादशेचा दोष किंवा शनीच्या 7.5चा दोष यापासून सुटका होते. म्हणून शमीचे झाड आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या व्हरांड्यामध्ये लावणे हे शुभ मानले गेले आहे. त्यानंतर अशोकाचे झाड. अशोकाचे झाड हे देखील शुभ मानले आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये अशोकाची पाने वापरली जातात, अशोकाचे तोरण लावले जाते. अशोकाचे झाड जर आपल्या घरात असेल तर घरातील मतभेद कमी होण्यास किंवा मतभेद संपण्यास मदत होते. अशोकाचे झाड वास्तुदोषाचे निवारण करते अशी मान्यता आहे. म्हणून अशोकाचे झाड आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या व्हरांड्यामध्ये लावणे हे शुभ मानले गेले आहे. आपले पुढचे झाड आहे श्वेतार्क. श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती आहे असे मानले जाते. श्वेतार्कच्या रोपावरती जर आपण रोज जल अर्पण केले, त्याची हळदी कुंकू लावून पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यास मदत होते. श्वेतार्क या झाडामध्ये औषधी गुणधर्म आहेत. याच्या फुलांचा अभिषेक किंवा या श्वेतार्कची फुले हे महादेवाला अर्पण करणे हे शुभ मानले आहे. श्वेतार्कची पूजा जर आपण नित्य नियमाने केली तर आपल्याला लक्ष्मीची कमी भासत नाही अशी देखील मान्यता आहे. म्हणून श्वेतार्कचे झाड किंवा श्वेतार्कचे रोप आपल्या बाल्कनीत असणे, आपल्या घरात असणे हे शुभ मानले आहे. तुळशी. तुळशीला हिंदू धर्मात लक्ष्मी मानले आहे. तुळशीचे रोप जर घरात असेल तर घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच आपल्या घराघरामध्ये तुळशी ठेवणं ही पूर्वापार परंपरा आलेली आहे. तुळशी ही देखील एक औषधी वनस्पती आहे आणि म्हणूनच ती आपल्या घरामध्ये कुठल्याही दिशेला लावली तरी चालते. रोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे, तिची पूजा करावी. रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावावा. असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीचा वास राहतो अशी मान्यता आहे. आवळा या वृक्षावरती देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे. भगवान विष्णूला आवळ्याचे झाड आणि आवळ्याची फळे खूप प्रिय आहेत. घरामध्ये आवळ्याचे झाड लावणे, त्याचे संगोपन करणे, त्याला जल अर्पण करून त्याची नित्य नेमाने पूजा केल्यास आपल्यावरती लक्ष्मीची कृपा राहते आणि आपले घर धनधान्याने भरलेले राहते. आपल्या घराभोवती कोणत्या प्रकारची झाडे असावीत हा व्हिडिओ आपण पाहिला. अशाच प्रकारची अजून माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो. धन्यवाद.